जिल्हाधिकारी परिसरातील उपहारगृहाचे अवैध बांधकाम उद्ध्वस्त करा. पत्रकार विनायक कामठेकर यांची मागणी. जिल्हाधिकारी परिसरामध्ये उपहारगृहाचे बांधकाम अवैध असून त्या बांधकामावर नगरपालिका किंवा जिल्हाधिकारी किंवा नगररचना विभागाची कुठल्याच प्रकारची परवानगी घेतली नसून अवैधरित्या बांधकाम सुरू आहे. ते बांधकाम त्वरित उद्ध्वस्त करावे अशी मागणी माहितीचे संपादक विनायक कामठेकर यांनी जिल्हा प्रशासनाला देऊन उपोषण सुरू केले आहे. पाहूया 7 न्यूज भारत स्पेशल रिपोर्ट नांदेड. महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966 म्हणजेच MRTP ॲक्ट 1966 नुसार कुठलेही खाजगी अथवा शासकीय बांधकाम करायचे असल्यास त्याकरिता स्थानिक प्रशासनाकडून बांधकाम परवाना घेणे आवश्यक आहे. अशा प्रकारे बांधकाम परवाना न घेता किंवा घेतल्याच्या नंतर अतिरिक्त अवैध बांधकाम केले असता महानगरपालिका प्रशासन त्या अवैध बांधकामावर हातोडा टाकून पाडण्याचे काम करण्यात येते. महाराष्ट्र नागरिक प्रादेशिक नगररचना अधिनियमाच्या नुसार संबंधितांना कायदेशीर 5354 ची नोटीस व त्यानंतर 260 ची नोटीस देऊन गुन्हे दाखल करून अवैध बांधकाम पाडणे त्याचे कर्तव्य आहे. ती कारवाई 90 दिवसाच्या आत व्हावी असे कायद्याला अपेक्षित आहे आणि तसे न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर देखील निलंबनाची कारवाई करण्याची तरतूद संबंधित अधिनियमामध्ये आहे. परंतु नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये परिसरामध्ये अवैधरित्या कुठलीही बांधकाम परवानगी न घेता सार्वजनिक बांधकाम विभाग अथवा महानगरपालिकेच्या नगररचना विभागाची कोणतीही परवानगी न घेता 100% अनधिकृत बांधकाम चालू आहे. तेही दोन मजली इमारतीचे. सदर इमारतीची चौकशी केली असता आम्हाला असे लक्षात आले की ही इमारत जिल्हाधिकारी कार्यालयातील उपहारगृहाकरिता बांधण्यात येत आहे. सदर इमारत महसूल संघटनेच्या वतीने संबंधित अध्यक्ष करीत आहेत. ही बाब सदर गंभीर बाब आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे, परंतु तरीही अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. महानगरपालिकेचे आयुक्त महेश डोईफोडे व संबंधित सहाय्यक आयुक्त गौतम कावडे यांना देखील याबाबत सविस्तर तक्रार दिलेली आहे, परंतु प्रशासनाकडून त्यांना साधी MRTP ॲक्टनुसार 5354 ची नोटीससुद्धा देण्यात आली नाही. त्यामुळे यामागे कोण अभय देत आहे हा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाला आमची नवीन विनंती आहे की सदर अनधिकृत बांधकाम तात्काळ उद्ध्वस्त करून जनतेला एक सकारात्मक संदेश द्यावा, जेणेकरून कोणतीही खाजगी मालमत्ताधारक अनधिकृत अवैध बांधकाम करू नये. धन्यवाद. आपलं नाव सर? विनायक किसन कामठेकर, संपादक दैनिक माहिती, नांदेड.